जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। आजच्या दिवसाचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील ते आपण येथे अभ्यासणार आहोत। काल जो प्रश्न विचारला होता त्याचे योग्य उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? जगातील सर्वात उंच सायकलसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे, तो कोठे तयार करण्यात आला? बऱ्याच मित्रांनी योग्य उत्तर दिलं आहे लद्दाख या ठिकाणी जगातील सर्वात मोठा उंच मोटरसायकलसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे। लद्दाखमध्ये एक पॉईंट लिहून घ्या, लद्दाखमध्ये मिंगला पास या ठिकाणी हा रस्ता तयार करण्यात आला आहे। मित्रांनो, टोटल 10 प्रश्न असतील, प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा असेल। प्रश्नासोबत काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले असतील, ते देखील तुम्ही लिहून घेण्याचा प्रयत्न करा। आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य क्षेत्रातील 2025चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन बघा, लास्लो क्रास्नाहोरकाई, मिशेल देवोरे, शिमोन सनिगोची, जॉन क्लार्क। तर ऑप्शन क्रमांक ए, लास्लो क्रास्नाहोरकाई यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दिला आहे। एक महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या, हंगेरीचे दुसरे लेखक आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार भेटला आहे आणि त्यांना दूरदर्शी ह्या कामासाठी हा सन्मान देण्यात आला आहे। पुढील प्रश्न बघा, न्यू स्टार हा अण्वस्त्रसराव नियंत्रण करार अमेरिका आणि कोणत्या देशादरम्यान झाला आहे? ऑप्शन बघा, अमेरिका जापान, अमेरिका चीन, अमेरिका रशिया, अमेरिका भारत। योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका रशिया। मित्रांनो, अमेरिका आणि रशिया या दोन देशांमध्ये न्यू स्टार हा अण्वस्त्र नियंत्रण करार पार पडला आहे। अमेरिकाबद्दल महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या, अमेरिकाचे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प, राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि चलन वापरले जाते अमेरिकन डॉलर। पुढील प्रश्न, नुकतीच पश्चिम बंगालमध्ये दुर्मिळ युरोपियन पक्षी दिसला, त्याचे नाव काय? ऑटोलोन बंटिग, फ्लेमिंग, बेंजीफेरा, राठुफा टायग्रिस। योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, ऑटोलोन बेंटिक। मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये हा युरोपियन पक्षी आढळला आहे। पश्चिम बंगालबद्दल महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या, पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल आहेत CV आनंद बॉस, मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी, राजधानी आहे कोलकाता आणि राष्ट्रीय उद्यान आहे सुंदरबन आणि बक्सा। पुढील प्रश्न, जागतिक बालिका दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 14 नोव्हेंबर, 11 ऑक्टोबर, 3 जानेवारी, 2 फेब्रुवारी। योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, 11 ऑक्टोबर। मित्रांनो, ऑक्टोबर महिन्याचे काही महत्त्वाचे दिनविशेष आहे ते आपण अभ्यासून घेऊया। बघा, 2 ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिवस, महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो। 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिवस, 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय हवाई दल दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिवस, 11 ऑक्टोबर जागतिक बालिका दिवस, 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिवस, जागतिक विद्यार्थी दिवस, APJ अब्दुल कलाम जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो। 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक संख्याशास्त्र दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र संघ दिवस आणि 31 ऑक्टोबर एकात्मता दिवस। ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, सध्या चर्चेत असलेले कोणार्क मंदिर कोणत्या नदीच्या काठावरती बांधले गेले आहे? मित्रांनो, येथे अजिबात गोंधळ होऊ देऊ नका, येथे कोणार्क मंदिर विचारलं आहे। आपल्या भारतामध्ये कोणार्क हे सूर्यमंदिर ओडिसा या ठिकाणी आहे। आपल्याला काय विचारलं आहे? कोणार्क मंदिर कोणत्या नदीकाठी आहे? ब्रह्मपुत्रा नदी, थेम्स नदी, लुनी नदी, नाईल नदी। बघा मित्रांनो, योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नाईल नदी, इजिप्त। नाईल नदीबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या, ही जगातील सर्वाधिक लांबीची नदी आहे, याची लांबी 6650 किलोमीटर आहे। मंदिराबद्दल महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या, कोणार्क मंदिर हे इजिप्तमधील एक विशाल आणि प्राचीन मंदिर संकुल आहे जे थेब्स आधुनिक लष्कर शहरात आहे। हे मंदिर आमुन मठ आणि खोन्सू या देवतांना समर्पित आहे। मुद्दा चर्चेतील मित्रांनो, प्रश्नाला येऊ शकतो पेपरमध्ये। पुढील प्रश्न बघा, नुकतेच द स्टेट ऑफ सोशल जस्टिस अवर इन प्रोग्रेस हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे?
ILO, WTO, WHO, IMF. तर मित्रांनो योग्य उत्तर आहे ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. मित्रांनो या संस्थेबद्दल महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना. मित्रांनो या संघटनेची स्थापना 1919ला करण्यात आली. मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. सदस्य देश 187 आहेत. एक पॉईंट लिहून घ्या. ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे जी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि सर्व कामगारांसाठी सन्माननीय काम सुनिश्चित करण्यासाठी काम करते. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. संसदीय परिषदेचे यजमान देश म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे? ऑप्शन बघा. ऑप्शन ए बार्बाडोस, जपान, चीन, भारत. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बार्बाडोस. बार्बाडोस या देशात 68व्या कॉमनवेल्थ संसदीय परिषदेचे यजमानपद भेटले आहे. एक पॉईंट लिहून घ्या यजमान बार्बाडोस देशाबद्दल. बार्बाडोस हा कॅरिबियन समुद्रातील एक बेट देश आहे जो अटलांटिक महासागरात वसलेला आहे आणि वेस्ट इंडिजचा भाग आहे. बार्बाडोसची राजधानी आहे ब्रिज टाउन. पंतप्रधान आहे मिया मोटली. चलन वापरलं जातं डॉलर. पुढील प्रश्न. जगातील टपाल दिन जागतिक टपाल दिन कधी साजरा केला जातो? 9 ऑक्टोंबर, 6 ऑक्टोंबर, 15 डिसेंबर, 9 सप्टेंबर. योग्य उत्तर आहे मित्रांनो 9 ऑक्टोंबर. ऑक्टोंबर महिन्याचे दिनविशेष आपण वरती बघितलेले आहे. पुढील प्रश्न बघा. नुकतीच दुसरी अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट ही विशाखापट्टणम येथे नौदलात सामील करण्यात आली आहे. तिचे नाव काय? ऑप्शन बघा मित्रांनो. INS अंद्रेत, INS अरिहंत, INS विक्रांत, INS प्रशांत. योग्य उत्तर आहे मित्रांनो INS अंद्रोथ. आजचा शेवटचा प्रश्न. भारतातील पहिले ॲनिमल बर्थ कंट्रोल प्रशिक्षण केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे? मित्रांनो टायपिंग करताना थोडी इथे गडबड झालेली आहे. ऑप्शन बघा. जरहरा उत्तर प्रदेश, पाली राजस्थान, बुरहानपूर मध्य प्रदेश आणि पाटणा बिहार. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे जरहरा उत्तर प्रदेश. माफ करा मित्रांनो टायपिंग करताना थोडी टायपिंगमध्ये गडबड झाली आहे. योग्य उत्तर जरहरा उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशबद्दल महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या. राजधानी आहे लखनौ, राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ आणि एक राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा. मित्रांनो हा प्रश्न तुमच्यासाठी. नरेंद्र मोदी यांना राजकारणात नुकतेच किती वर्ष पूर्ण झाले आहे? मित्रांनो पूर्ण राजकारणात किती वर्ष पूर्ण झाले आहे असा प्रश्न विचारला आहे. मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कमेंट अवश्य करा. उत्तर चुकू द्या नाहीतर बरोबर येऊ द्या. दुसऱ्या दिवशी आपण उत्तर बरोबर याचं व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले असेच व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण दिवसाचे रोजच्या रोज तुमच्यापर्यंत भेटत असतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.